तर बघा बरोडी संघासाठी प्रेमनाथजी भोईर आपल्याला एक सूचना आलेली आहे. सर जरा बघा रमेश तरे साहेब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतात. मिरजफड बरोडीचा खेळाडू शरदजी पाटील यांचं आपण वय वर्ष 40 इथे लिहिले, मात्र ते 39 आहेत. त्यांना 40 मध्ये खेळता येणार नाही. प्रेमनाथ भोईर आपल्याला सूचना आम्ही पोहोचवतो सामना सुरू होण्याआधी, अन्यथा आपल्याला पेनल्टीचा सामना करावा लागेल. बघा सामना सुरू होण्याआधीच मी मगाशीच उल्लेख केला की रमेश तरे साहेबांचं बारकाईने लक्ष आहे स्पर्धेवर. त्यासाठी आम्ही लिस्ट मागवतोय सर्व संघांची. त्यांनी आम्हाला इथे कॉल करून मेसेज दिलेले आहे की शरद पाटील यांचं वय वर्ष 40 नाही आहे, आपण त्यांना थांबवायचं आहे. तर निश्चितच प्रदीप आमचे TDC बँकचे कर्मचारी आहेत, तसेच किशोरजी पाटील आणि प्रदीप यांच्याकडून एकविरा पिंपळनेरा सदानंद पाटील आणि या स्पर्धेच्या आयोजनाला आणि नियोजनाला शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद. लोकांनी 40+ संघटनेच्या नियमावलीचा उल्लंघन करायचं नाहीये मित्रांनो. जो संघ त्या नियमाचं उल्लंघन करेल त्याला 5 धाब्यांचा पेनल्टीचा सामना करावा लागेल. वेलकम जय माली, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच छत्रपती शिवाजी वडनोगर संघाचे संघटक गणेशजी पाटील, नेत्रा पाटील, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण व्यासपीठावरती यायचंय आणि आपल्या खेळाडूंची लिस्ट आपण द्यायची आहे. नेत्रा पाटील, पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर एक चांगला लेटकटचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्रक्षी तिथे होते, मात्र चेंडू अडवण्यामध्ये त्यांना अपयश आलं होतं. बघूया शेवटच्या क्षणी मला वाटतं सीमारेषे लगत चेंडूला अडवले आणि ते 3 धावा या पूर्ण केलेल्या आहेत. पहिल्या चेंडूवर तिहेरी धावसंख्येने सदानंद पाटील यांनी आपलं वैयक्तिक खाता अकाउंट ओपन केले. संघाच्या फलकावर धावांचा श्रीगणेश झालेले. सलग 3 चौकार, 2000, 3 षटकार, 5000 कमलाकर वजी यांच्याकडून सदानंद पाटील याच्यासाठी. तर भरोडी संघाच्या गोलंदाजांना विकेट हॅट्रिकसाठी 2000. पहिल्या चेंडूवर 3 धावा आलेत. मिरजफड भरोडी संघाविषयी मित्रांनो बोलायचं झालं तर एका दिवसामध्ये 2 वेळा संघ अंतिम फेरीमध्ये पोचला होता. कबीर निर्मल चषकामध्ये रनर संघ राहिला होता, तर मोनिका चषकावर या संघानं अंतिम विजेतेपद पटकावलं होतं. अतिशय चांगली कामगिरी आणि त्या कामगिरीच्या बलावर विष्णुदादा पाटील यांनी या संघाला नवीन ड्रेस कोड इथे दिलेले आणि मिरजफड भरोडी संघाने त्यांचे आभार देखील मानलेले आहेत. धन्यवाद.
राजेंद्र गायकवाड यांच्यासाठी हा चेंडू होता. इथे गॅप शोधली, पाहूया चेंडू स्लिपर कव्हर सीमा रेषेकडे जातोय. 4 धावांसाठी चौकार. प्रेमनाथ भुईर यांच्या पहिल्या 3 चेंडूमध्ये 7 धावा आलेल्या आहेत. बघू शकता आपण ॲक्शन रिप्लेमध्ये बॅकफुटवर गेले होते चेंडू आणि बॅटचा चांगला संपर्क झाला होता आणि 2 क्षेत्ररक्षकांमधून चेंडू फरार झाला होता. स्लिपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. राजेंद्र गायकवाड यांनी चौकारांनी खातं अकाउंट ओपन केलेलं आहे, तर सदानंद पाटील यांनी 13 धावेनी. धावसंख्या 7 वर पोहोचलेली आहे. आम्हाला या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचा धनादेश भाविकाताई विनोद अनंता पाटील गुंदोलीकर यांच्याकडून लाभलेला आहे. अतिशय चांगला फटका, डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर जाणारा अजून एक चौकार येतोय राजेंद्र गायकवाड यांच्या बॅटमधून. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी. धावसंख्या 4 ने वाढून झाली ती 11 धावा. पहिल्या चेंडूवर 3, दुसऱ्या चेंडूवर निर्धाव, तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर 2 सलग चौकार आलेत. मग छत्रपती शिवाजी वडनोर संघाचे गणेश पाटील, नेत्र पाटील आपण आलात. आपल्या खेळाडूंची लिस्ट तोपर्यंत आपण द्या. सर्व संघांच्या संघटनेकडे एक सूचना असेल, आपले 38 वयोगटाचे खेळाडू आणि 45 वयोगटाचे खेळाडू कोण आहेत ते इथे नमूद करायचंय. ही संपूर्ण लिस्ट आम्ही आपल्या संघटनेकडे पाठवतोय. षटकातील पुढील चेंडू ऑन साइडला खेळलेत आणि इथे देखील धावा चांगल्या येतील. राजेंद्र गायकवाड यांनी मात्र आज पहिल्याच सामन्यातून सलग 3 चेंडूवर 3 चौकार इथे मारलेत. काल गिरीश मडवी यांनी देखील सलग 4 चेंडूवर 4 चौकार मारले होते. कान्हे स्पोर्ट पाये संघाचे गोलंदाज विश्वनाथ याच्या गोलंदाजीवर. धावसंख्या 15 वर पोहोचलेली आहे. चांगली फलंदाजी करतोय. निश्चितच दमन चषकामध्ये देखील राजेंद्र गायकवाड याला सामन्यावरचं पारितोषिक मिळालं होतं. ते मात्र एक अजून एक चांगला फटका येतोय बघूया. आणि सलग 4 चेंडूवर 4 चौकार. बघा गिरीश मडवी यांच्या विक्रमाची इथे त्यांनी आज बरोबरी केलेली आहे. पहिल्या सामन्यातून पहिल्या चेंडूवर 3, दुसरा चेंडू निर्धाव, त्यानंतर सलग 4 चेंडूवर 4 चौकार आणि धावसंख्या 19 वर पोहोचलेली आहे. एक चांगली फलंदाजी एकविरा पिंपळनेर संघाच्या सलामीवीर फलंदाजाकडून. अतिशय चांगली शिस्तबद्ध अशी स्पर्धा. मानकोली ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित सरपंच सौभाग्यवती सविता शरद केनी यांच्या नावाने स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन. बघा सामना उशिराने सुरू झालेला आहे. आपण वेळ अधिक घेऊ नका प्लीज. टीम मीटिंग कमी करायची आहे कारण की कालचा स्पर्धेचा पहिला दिवस होता. काल दुसऱ्या फेरीचे सामने 3 षटकांचे खेळवायला लागले होते. आज आपल्याला सर्व सामने 4 षटकांचे कसे होतील याकडे देखील लक्ष द्यायचं आहे. यानंतर छत्रपती शिवाजी वडनोगर आणि चौथ्यावा मानकोली बी अशी दुसरी लढत पाहायला मिळेल. सर्व संघाच्या संघनायकांनी नाणेफेक उडवण्यासाठी येण्याआधी आपल्या खेळाडूंची लिस्ट आमच्या समोरच्या कक्षामध्ये द्यायची आहे. गोलंदाज प्रदीप पाटील बघूया दुसरे षटक घेऊन बॉलिंग मार्कवर. आणि आता पॉवर प्लेचं षटक संपलेले आणि सर्व क्षेत्ररक्षक डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज प्रदीप यांचा चांगला चेंडू आणि ते फलंदाज बाद झालेले आहेत. पंच हरेश परमार सरांचा इशारा आहे.
फलंदाज स्कॉट व्हॅन. पंच हरेश परमार सरांनी हा निर्णय मागे घेतलेला आहे. हे निश्चितच मला वाटतं चेंडू आणि बॅटचा कुठेही संपर्क झाला नव्हता. वेलकम आतिश पाटील. चांगला निर्णय पंच हरेश परमार सरांचा. आपण पाहू शकता ॲक्शन रिप्ले मध्ये चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेला निघाला होता आणि पंचांना वाटलं होतं की चेंडू बॅटला चाटून गेला. मात्र त्यानंतर पंचांनी हा निर्णय मागे घेतलेले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील कित्येक वेळा असे निर्णय आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप अनुभवी पंच आहेत हरेश परमार सर. चांगला निर्णय. निर्धाव चेंडू. गोलंदाज तयार. प्रदीप रिवर्स स्वीपचा प्रयत्न केला होता. वेगवान चेंडू हाताळला होता. पहिल्या चेंडूवर सदानंद पाटील यांनी लाईन ओळखली होती की हा चेंडू देखील तसाच येईल. मात्र इथे प्रदीप याचं कौतुक करावं लागेल. वेगवान चेंडू हाताळला होता. बाकीचं काम यष्टीरक्षक चोख बजावतोय. प्रेमनाथ भोईर यांनी 19 धावा खर्च केल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकातील सलग 2 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. गोलंदाज प्रदीप पाटील येणं ते मात्र हा चेंडू देखील निर्धाव जाईल आणि यष्टीरक्षक बघा किती चपल आहेत. निश्चितच मिरस्पट बरोडी संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. भालचंद्रदा पाटील आणि बालाराम पाटील चिंतू यांच्याकडून आपल्या घरच्या लाडक्या संघासाठी शुभेच्छा आलेत. तसेच या स्पर्धेच्या आयोजनाला आणि नियोजनाला देखील त्यांनी शुभेच्छा दिल्या. धन्यवाद भालचंद्रदा पाटील आणि चिंतू पाटील. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज प्रदीप सदा पाटील याच्यासाठी आणि इथे फेकी थ्रो बघा किती खराब आहे. धावा येत नाहीत मात्र इथे धावा दिल्या जातात. बर्डी संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून इथे 2 धावा कंप्लीट केलेले आहेत. चौथ्या चेंडूवर 2 धावा आलेल्या आहेत आणि धावसंख्या झाली ती 21. दुसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. चांगली गोलंदाजी चांगली वापसी करून दिलेली आहे प्रदीप यांनी. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत त्यांनी 4 चेंडू टाकलेत आणि फक्त 2 धावा. फुलटच चेंडू बघूया. चेंडू अडवले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि थ्रो हवा तसा आलेला नाहीये. खराब फेकी गेली होती. परिणाम स्वरूप 2 धावा आल्या. 5व्या चेंडूवर धावसंख्या 23 वर पोहोचलेली आहे. उपस्थित सर्व गुरुदत्त चौटायरवा क्रीडानगरीमध्ये प्रेक्षक वर्ग मंचावर उपस्थित सर्व मान्यवर सर्वांचं सरपंच चषक 20-21 मध्ये 22 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि इथे मोठा फटका बघा. पहिल्या 4 चेंडूंवर 2 धावा. त्यानंतर 2 चेंडूंवर तब्बल 8 धावा. म्हणजे निश्चितच प्रदीप यांचं देखील दुसरं षटक समाप्त झालेले आणि प्रदीप यांनी धावा खर्च केले 10 आणि एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती बिनबाद एकविरा पिंपळनेर संघ 29 या आकड्यावर. चांगली टोटल आहे. पहिल्या षटकामध्ये 19 आल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकात 10 आल्या. अशा निर्धारित 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा. वेलकम विनीत माली. एकविरा मानकोली संघाचा एक उत्कृष्ट गोलंदाज सध्या निश्चितच या विनीत मालीनं दीपेश माली, तकदीर माली, दीपेश यशपाल माली, वैभव माली यांच्यानंतर मात्र मानकुली गावाचं क्रिकेटमध्ये नाव रोशन करायचं काम सध्या त्याच्याकडून केलं जाते. अतिशय चांगला क्रिकेट त्याच्याकडून केला जातोय. गोलंदाजी असो, फलंदाजी असो की क्षेत्ररक्षण
विनीत माले हा मानकुली गावचा एक उगवता तारा आहे आणि त्याच्याकडे खूप अपेक्षा आहेत. वेलकम सचिन माली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 29 धावा एकविरा पिंपळनेर संघाच्या फलकावर. चांगली टोटल आहे. सदानंद पाटील खेळतात 13 वर तर राजेंद्र गायकवाड खेळतात 16 वर. 4 चौकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत 5 चेंडूमध्ये. तर सदानंद यांनी चेंडूचा सामना केलेला आहे तो म्हणजे 7 मध्ये 13 आणि राजेंद्र गायकवाड यांनी 5 मध्ये 16. क्या बात आहे. गोलंदाज बालाराम. अंधराईचा फटका ऑन साइडला केला जातो. चेंडू ऑफ साइड रिझन मध्ये जातोय. कव्हर आणि पॉइंट. 2 धावा सहजरित्या पूर्ण केलेत. वेलकम वीरू. छत्रपती शिवाजी वडुनगर संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू. धावसंख्या 31 वर पोहोचलेली आहे. अतिशय चांगला चेंडू पडल्यानंतर अपेक्षित उचली घेतोय आणि फलंदाज राजेंद्र गायकवाड यांच्यासाठी हा चेंडू अडचण करण्यास निर्माण केली होती खेळण्यासाठी. चांगला चेंडू आहे. वेलकम आतिश माली. जय मल्हार वेल्डिंग वर्कशॉपचे मालक आणि दीप्ती एंटरप्राइजेस चे मालक तसेच आमचे मानकुली गावचे समाजसेवक नामांकित उद्योजक अर्धजी रामचंद्र किनी यांच्याकडून देखील आमच्या स्पर्धेला रोख रक्कम हा धनादेश प्राप्त झाले. मी 4व्या मानकुली संघाच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. तसेच भाविकाताई विनोद अनंता पाटील यांच्याकडून देखील आम्हाला रोख रक्कम 1000 रुपयाचं कॅश प्राइज झालेले आहे. धन्यवाद. गोलंदाज बालाराम. सदानंद पाटील यांच्यासाठी करण्याचा प्रयत्न होता. लाईन चांगली आहे. वेगवान चेंडू हाताला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नव्हता. चेंडू निघून जातो इष्टरक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपात. धावसंख्या 32. बघा प्रेमनाथ भुईर यांनी 19 दिल्या. प्रदीप पाटील यांनी 10 तर बालाराम यांनी आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केले आहेत. बघूया अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अतिशय चांगला चेंडू व्हाईट यॉर्कर. तेज तर्रार चेंडू टाकला होता. कुठल्याही प्रकारची संधी दिली नव्हती या चेंडूवर फटका खेळण्यासाठी सदानंद पाटील यांना. गोलंदाज बालाराम चांगली वापसी केली आहे. 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा आतापर्यंत दिलेत आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 32. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आणि हा चेंडू पंचांनी नो घोषित केले. मला वाटतं क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे अतिशय चांगली पंचांची नजर आपण पाहतोय. बघा यष्टीरक्षकाच्या मागे स्टेट उभे राहिले होते आणि पंचांनी बरोबर पकडलेले. म्हणतो सुनील पाटील तिथे होते आणि हा चेंडू नो असेल. अतिशय चांगली तीक्ष्ण नजर पंचांची आणि हा नो चेंडू आहे. एकदा होईल आणि हा चेंडू फ्री देखील असेल. फलंदाजासाठी एक पर्वणी. बघूया धावसंख्या झाली आहे ती 33. स्ट्राईक वर सदानंद पाटील आहेत. नॉन स्ट्राईकला राजेंद्र गायकवाड. गोलंदाज तयार बालाराम. अतिशय चांगला चेंडू होता. फलंदाज या बुंद्यामध्ये चेंडू टाकला होता. प्रदीप चेंडू अडवतील फेकतील वेल होती फलंदाजामध्ये 2 धाव पूर्ण करण्याची. धावसंख्या 2 ने वाढून झाली होती 35. 3 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद जिंदाबाद 35 धावा आहेत एकविरा पिंपळनेर संघाच्या फलकावर. बघूया शेवटचा आणि अंतिम षटक टाकण्यासाठी
गोलंदाज मिरस्पोर्ट बरोडी संघाकडून कुठला येतोय कमलाकर भजी यांनी गोलंदाजांसाठी विकेट हॅट्रिकला 2000 लावलेत. तर सलग 3 चेंडूवर 3 चौकारासाठी सदानंद पाटील यांना 2000 तर 3 षटकारासाठी 5000 रुपयाचं पारितोषिक. राजेंद्र गायकवाड यांनी सलग 4 चेंडूवर 4 मारले होते मात्र त्यांच्यासाठी बक्षीस कोणी लावलं नाहीये. 18 मध्ये 35 बनवल्या. एकही गडी बाद नाही. चांगली भागीदारी या दोन्ही सलामीर फलंदाजांकडून पाहायला मिळते. एकविरा पिंपळनेर संघासाठी. चला वेळ कमी घ्या. आज पहिला सामना खूप उशिराने सुरू झालेला आहे. निश्चितच आज नवजीवन याचा देखील वाढदिवस आहे. आमच्या मंचावर उपस्थित धनाजी थले यांचा देखील आज वाढदिवस आणि आज नवीन वर्षाचा पहिला दिवस. बरेच जणांचे वाढदिवस असतील मात्र बघूया नवजीवन आपल्या सहकार्यांना कशा प्रकारे वाढदिवसानिमित्त गोलंदाजी करून दाखवतोय. नवजीवन राऊंड द विकेट. चौथ्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल. इथे लाईन चांगली आहे. निश्चितच प्रेमनाथ भोईर सोडल्यानंतर तिन्ही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. खास करून बालाराम यांनी तिसऱ्या षटकामध्ये फक्त 6 धावा दिल्या. गोलंदाज तयार. नवजीवन अतिशय चांगला चेंडू अंदर आईच. स्वतः गोलंदाजाने चेंडूला अडवलंय. धावेल फक्त आणि फक्त एकने धावसंख्या वाढून झाली होती 36. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 36 धावा. बिनबाद 36. एकविरा पिंपळनेर सलामी वीराने आज चांगली पायाभरणी करून दिली होती. पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या होत्या. त्यानंतर 10, 6 आणि आता 2 चेंडूमध्ये 1. गोलंदाज नवजीवन. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडू कावो कॉर्नर आणि लॉंग ऑन सीमारेषेकडे खेळून काढले. बघूया काय इशारे होते आणि चौकार हल्ले. चेंडू हातामध्ये अडवला होता मात्र सीमारेषा ओलांडले होते. क्षेत्ररक्षकाचा चांगला प्रयत्न होता. बघू शकता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये टीव्ही स्क्रीनवर होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून अतिशय चांगला लाईव्ह टेलिकास्ट. 4 ने धावसंख्या वाढून झाली होती 40. अतिशय चांगला फटका. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न सफल. चेंडू 4 धावांसाठी चौकार. 44 धावा झालेत आणि बघा सदानंद पाटील यांना आता सुवर्ण संधी आहे. कमलाकर वजे यांचे 2000 रुपयाचं पारितोषिक पटकवण्यासाठी. 3 चौकारासाठी 2000 आहेत आणि 2 त्यांनी मारलेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघूया संधीचं सोनं करतायत का. गोलंदाज नवजीवन. आणि या इथे देखील चांगला फटका आणि धावा देखील चांगल्या आलेल्या आहेत आणि ते चौकारांची हॅट्रिक देखील त्यांनी पूर्ण केली आहे. धावसंख्या 48 वर पोहोचलेली आहे. एकही गडी बाद नाहीये. छत्रपती शिवाजी वडनगर संघाचे संघनायक आपण त्वरित यायचं. आपली रिपोर्टिंग करा. शेवटचा 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 48. पहिल्या डावातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज नवजीवन. चला गणेश पाटील
तसेच चौथ्या मानकुली बी संघाचे संघनायक शेवटचा चेंडू 48 धावा फुलटॉस यष्टीरक्षक चेंडूच्या खाली आणि पहिली विकेट शेवटच्या चेंडूवर आलेले 48 धावसंख्येवर एकविरा पिंपळनेर संघ पहिला विकेट देतोय आणि विजयासाठी वेळस्फोट बरोडी संघासमोर 49 धावांचं लक्ष असेल. डीजे निश्चितच मंचावर उपस्थित मान्यवरांचा आपण स्वागत सन्मान करूया. प्रेमनाथ माले आपण पुढे यायचंय. आपण आपले मानकुली ग्रामपंचायतचे माजी सरपंच रुपचंद्र माले यांचा शुभ सन्मान करूया. सरपंच चषक 20, 21, 22 स्पर्धेच्या माध्यमातून आपण मंचावर शुभ सन्मान करतोय. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातून आलेल्या सर्व मान्यवरांचं आपण शुभ सन्मान करतोय. पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर रुपचंद्र माले यांचा स्वागताने सन्मान केला जातोय. त्यानंतर जय मल्हार बिल्डिंग वर्कशॉपचे मालक, मानकुली गावचे समाजसेवक, नामांकित उद्योजक हरिदासजी रामचंद्र केनी हे देखील आपल्या मंचावर उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण आज शुभ सन्मान करतोय. हरिदासजी केनी सरपंच चषक 21-22 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर कमलाकरजी वजे हे देखील आज आपल्या मंचावर उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत सन्मान करायचं आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचं सरपंच चषक 21-22 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. कमलाकरजी वजे साहेब यांना देखील आपण पाहू शकता टीव्ही स्क्रीनवर. त्यानंतर गावदेवी वेले संघाचे एक यष्टीरक्षक फलंदाज आणि आज त्यांचा वाढदिवस आहे. धनाजी तले देखील इथे उपस्थित आहेत आणि निश्चित आमच्या ग्रामस्थ मानकोलीच्या वतीनं धनाजी तले यांना देखील आम्ही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतोय. धन्यवाद. या आपण नाणेफेक लगेचच करून घेतो. त्यानंतर नारायण पाटील गावदेवी वेले संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करूया. त्यानंतर किशोरजी पाटील समाजसेवक बरोडी, किशोरजी पाटील यांचा देखील आपण स्वागत सन्मान करूया. त्यानंतर एक शेवटचा स्वागत सन्मान बाकी आहे. शेळके सर आपण थांबा. बरोडी ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य उल्हास पाटील, बरोडी ग्रामपंचायतचे विद्यमान
सदस्य आहेत. मनोहरजी भगत, बरोडी गावचे समाजसेवक मनोहरजी भगत इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत सन्मान करूया. धन्यवाद. ओ टू सुनील शेळके सर. बाकीचं स्वागत सन्मान आपण पुढील षटकानंतर करणार आहोत. धन्यवाद. ओ टू सुनील शेळके सर, आपण नाणेफेक करून घ्यायची. धन्यवाद धन्यवाद. या ही नाणेफेक कव्हर करा. यस कॅमेरामन. आपल्यासोबत आहेत हरिदासजी केनी यांच्या शुभ हस्ते आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्याची नाणेफेक इकडे मात्र होते. माझ्यासोबत गणेशजी आहेत, छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर संघाचे संघ कर्णधार, आणि चौथा हिरवा मानकोली बी संघाचे व्हाईस कॅप्टन गणेश केनी माझ्यासोबत आहेत. आणि नाणेफेक किती मात्र केली जाईल. कॉईन सर्वप्रथम दाखवूया. अशा पद्धतीचं कॉईन असेल. कोणाचा कॉल असेल, कोण मागेल? यस, तुम्ही पाहुणे आहेत आमचे, हरकत नाही. छापा. यस, आणि छापा आलाय. पाहुण्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपण बसा जाऊन. यस, सामना सुरू आहे. ओपिनियन नसेल. नाणेफेक जिंकली आहे आणि निर्णय काय असेल? फिल्डिंग करणार आम्ही. क्षेत्ररक्षण करणार नेहमीप्रमाणे. या आयोजनासंदर्भात निश्चितच तुम्हाला कसं वाटतं? खूप चांगलं आयोजन आहे आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल. या वर्षात तुमचा परफॉर्मन्स कसा राहिलाय? या वर्षाचा बघू, नवीन वर्षी आहे, चांगली सुरुवात करणार. अगदी बरोबर. तुम्हाला निश्चितच दोन्ही संघांना विजयाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. नाणेफेकी जिंकली गणेश पाटील म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर संघाचे संघ कर्णधार यांनी, आणि नाणेफेकी जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा त्याने निर्णय घेतला. जाऊया समालोचन कक्षामध्ये. तिथे मात्र सज्ज आहेत कर्णम केणी सर. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सुनील शेळके सर. तर दुसऱ्या सामन्याची नाणेफेक झालेली आहे आणि छत्रपती शिवाजी वडूनगर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेले आहेत. धन्यवाद. पहिला चेंडू होता आणि ते फलंदाज बीट झाले होते. वाईटचा इशारा येतोय. यष्टीरक्षक हनुमान पाटील यांना देखील चेंडू कलेक्ट करता आला नव्हता. निर्धावच्या स्वरूपात मिरस्पट बरोडी संघाच्या फलकावर धावांचा श्रीगणेश होतोय. वाईटच्या स्वरूपात पहिली धाव आलेली आहे. धन्यवाद. एकविरा पिंपळनेर वर्सेस मी स्पोर्ट्स बरोडी या दोन संघांदरम्यान सामना आहे आणि गोलंदाजी मार्कवर सदानंद पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील. वेलकम यशपाल माळी. आपलं या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात मनपूर्वक सस्नेह स्वागत. गोलंदाज तयार. सदानंद पाटील याचा हा चेंडू. चेंडूफळीचा कोणता संपर्क नाही. खरं तर जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न झाला. अयशस्वी प्रयत्न. निर्धाव चेंडूची इथे मात्र सांगता झालेली आपण पाहतोय. आणि टार्गेटचा जर विचार केला तर निश्चितच 49 इज द टार्गेट. 12.25च्या सरासरीने धावा इथे मात्र गोळा कराव्या लागतील, जमाव्या लागतील. हा सामना इथून पुढे जिंकण्यासाठी फलंदाजी करणाऱ्या मिही स्पोर्ट्स बरोडी या संघाला. एकाच दिवशी दोन फायनल खेळण्याचा निश्चितच मान या वर्षात गत वर्षात ज्याने मिळवला ते मिही स्पोर्ट्स बरोडी संघ आहे. यावेळेस पंचांचं बोट आभाळाकडे जात आहे आणि सुनील पाटील यांना यावेळेस पायचित्या रूपाने बाद व्हावं लागतं. क्रमांक 1चा इथे धक्का लागतोय मिही स्पोर्ट्स बरोडी या संघाला. पाटील यांनी रोख रक्कम आम्हाला 1000 रुपयाचा धनादेश दिलेले. धन्यवाद. धन्यवाद. निश्चितच मित्रांनो, आजचा हा या वर्षाचा पहिला दिवस आहे आणि पहिला दिवस प्रत्येक गोष्टीतला प्रत्येक माणसाच्या आठवणीत असतो. आज इंग्रजी कालगणनेचा प्रारंभ आणि निश्चितच प्रारंभ म्हणजे सुरुवात. मागील चांगल्या वाईट गोष्टींना बाजूला सारून नवीन रबी उदयी नवसंकल्पांचे अवलंबन करणे, त्यांचे निश्चित धोरण ठरवणे, सत्याची कास धरणे, नव्या जोमाने नव्या उत्साहाने कामाला लागणे म्हणजेच नवीन वर्षाचं स्वागत आहे असं म्हणायला हरकत नाही. जे आपल्यासोबत गतवर्षी घडलं, ज्या वाईट गोष्टी असतील त्या मित्रांनो आपण बाजूला सारूया आणि नवीन संकल्प करून या वर्षाच्या स्वागताला आपण निश्चितच लागूया. या वर्षाचा आराखडा निश्चितच मित्रांनो संकल्पांचा आपल्याला आजच्या दिवशी बनवणं फार गरजेचं आहे. गोलंदाज तयार असेल यावेळेस सदानंद. 49 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये ते मात्र चेस करायचंय. दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करताना मिहीर स्पोर्ट्स बरोडी या संघाला एक गडी बाद झालाय.
प्रेमनाथ आणि संजय इथे मात्र खेळपट्टीवर उपस्थित. रिव्हर्स अटेम्प्ट आहे, इथे मात्र सक्सेसफुल अटेम्प्ट होता. हा फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. कदाचित फलंदाजाला माहित होतं की सदानंद नावाचा हा गोलंदाज आहे, अशा पद्धतीचा चेंडू इथे मात्र हाताळतील आणि तोच प्रयत्न इथे झाला आणि इनसाइड जी सर्कल पहिलं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं असल्या कारणाने अधिकाधिक क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं झालं, एक धाव आली आणि धावफलक 2 पर्यंत जाऊन पोहोचलेलं आपण निश्चितच पाहू शकता. गोलंदाज तयार. यावेळेस मोठा फटका खेळायचा आहे. चेंडू फळीचा इथेही संपर्क नाही, पदलालित्य नव्हतं, कोणत्याही पद्धतीने फुट मोमेंट फुटवर्क पाहायला मिळालं नव्हतं आणि जोपर्यंत तुम्ही फुटवर्क करणार नाही आणि चेंडूच्या रेषेमध्ये येऊन निश्चितच खेळणार नाही तोपर्यंत चेंडू फळीचा संपर्क दरम्यान झालेला आपल्याला पाहायला मिळणार नाही. यावेळेस निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये सक्षम ठरतोय गोलंदाज सदानंद. या अगोदर फलंदाजी चांगली राहिली होती, 27 धावा धावपलकर जोडल्या होत्या आणि तो कॉन्फिडन्स इथे गोलंदाजीमध्ये जाणवतोय सदानंद पाटील या गोलंदाजाच्या. यावेळेस डाऊन दी ग्राउंड खेळून काढलेले पाहिजे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. बी शेप मध्ये एकदा पूर्ण असतील, दुसरीला जातील का नाही, एका धाबेने इथे मात्र समाधान मानलं जातं आणि धावफलक 1ने वाढतं जाऊन पोचतं त्रिगुणात्मक 3 या धावसंख्येवर. 49चं टार्गेट आहे. सुरुवात तेवढी चांगली निश्चितच ज्ञानेश्वर मुकादम इथे मात्र राहिली नाहीये आणि पहिले मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक जस्ट अबाउट टू फिनिश. मला असं वाटतं एकच चेंडू यानंतर येणं बाकी आहे. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. सदानंद याचा चेंडू याही वेळेस यॉर्कर आहे, सातत्याने समोर ठेवलं गेलं आणि फलंदाजाला निश्चितच भाग पाडला अशा पद्धतीचा बॉटम हँडचा वापर करण्यासाठी आणि गोलंदाजी फार चांगली राहिली. इथे मात्र अनुभवाचा पुरेपूर वापर सदानंद यांनी केला आणि प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना फक्त आणि फक्त 6 चेंडूंमध्ये 4 धावा घेण्याची मुभा इकडे मात्र दिली गेली. पहिलं षटक संपलं, धावपलकावर धावा 4. तर निश्चितच बघा कमलाकर वजे साहेबांनी आमच्या मंडळाला 2000, आमच्या समालोचन कक्षाला 1000 आणि सदानंद पाटील यांना 3 चौकार हॅट्रिकसाठी 2000, एकूण 5000 रुपये आमच्याकडे त्यांनी जमा केले. धन्यवाद कमलाकरजी, वजे साहेब, आपलं खूप खूप धन्यवाद. पहिलं षटक इथे मात्र संपलंय. 4 धावा धावपलको लागलेले आपल्याला पाहायला मिळतील. 49 धावांचा लक्ष्याचा इथे पाठलाग करायचा आहे. अधिकचा वेळ खर्च करू नका. खरं तर न्यू एकविरा पिंपळनेर संघ आपल्यासाठी इथे मात्र ही पहिली वॉर्निंग असेल आणि त्यानंतर दुसरी वॉर्निंग देण्यात येईल. तिसऱ्यांदा तुम्हाला पेनलाइज करण्यात येईल. निर्धारित 4 षटकांसाठी फक्त आणि फक्त 20 मिनिटाचा कालावधी इथे मात्र दिला गेलेला आहे आणि क्रिकेट विथ मॅच्युरिटी निश्चितच 40+ क्रिकेट आहे आणि इतर सर्व गोष्टी चांगल्या पद्धतीने होतात. फक्त वेळेच्या बाबतीत थोडासा निश्चितच हलगर्जीपणा निश्चितच होत असतो आणि त्याकडेही आपण लक्ष देणं फार गरजेचं आहे. खरं तर 40+ क्रिकेट ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस कशा पद्धतीने खेळ होतोय याकडे सर्वांचं लक्ष असायचं. अतिशय गमतीशीर अशा पद्धतीने क्रिकेट सुरू असायचं. परंतु यावेळेस जसं जसं वर्ष सरत गेली तसा तसा निश्चितच या क्रिकेटचा स्तरही इकडे मात्र उंचावलेला आपण पाहतो. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक या अगोदरचं त्याचं द्योतक होतं. निश्चितच 19 धावा पहिल्या षटकामध्ये कुठून काढल्या होत्या. म्हणजेच फलंदाजी निश्चितच भरलेली आहे 40+ क्रिकेटची. हॅलो, मनीलाल पाटील नावाचा गोलंदाज क्रमांक 2 साठी यावेळेस फुलटॉस चेंडू आहे. दिशा दिलेली आहे फाईन लेग रिजन कडे चेंडू ट्रॅव्हल होतो. यस, अल्टिमेटली सीमारेषेचा वेध घेतला गेला आणि यावेळेस 4 धावांसाठी 6 चौकार प्लस नो एकूण 5 धावा इथे मात्र अंकित केल्या जातील. इथेही रिव्हर्स अटेम्प्ट, याही वेळेस कनेक्शन चांगलं राहिलेले आहे. हा फलंदाज आल्यापासून मला असं वाटतं 3दा रिव्हर्स इथे मात्र खेळलेले आहेत आणि म्हणून हा फलंदाज उजव्या हाताचा की डाव्या हाताचा हा फार मोठा प्रश्न असेल. यस, प्रेमनाथ भोईर यांना यावेळेस मैदान सोडावं लागेल. निश्चितच गांभीर्य राहिलं नव्हतं. अंतिम क्षणाला दुसरीसाठी निघत होते. कदाचित हुलकावणी देण्याचा फक्त आणि फक्त प्रयत्न केला असेल परंतु त्यामध्ये आपला निश्चितच विकेटचं पतन इथे मात्र झालेलं आहे.
मीर स्पोर्ट्स बरोडी संघाला लागलेला हा दुसरा धक्का. दोन हजार या स्पर्धेसाठी आम्हाला आर्थिक सहकार्याची मदत येथे झाले सर्व देणगीदारांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सरपंच चषक 2021-22 मध्ये गोलंदाज तयार असतील मणिलाल या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. यावेळेस प्रदीप स्ट्रायकिंगला आहे. चेंडू फार काळ इथे मात्र हवेमध्ये उंचच उंच गेलाय. पाहायचंय स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी बाजूला महाविकास आघाडी झाली. चेंडू मात्र मध्ये पडलेला आपल्याला पाहायला मिळाला आणि एक धाव निश्चितच इकडे मात्र अंकित केली गेली. यावेळेस एक धाव धावपलकर जोडली जाईल आणि धावपलक जर आपण पाहिलं नेल्सन धावसंख्येमध्ये प्रवेश करताय. 11 धावा यावेळेस या धावपलकर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. टार्गेट 49 आहे. खरं तर 12.25 ची सरासरी पहिल्या षटकापासून अपेक्षित होती, परंतु त्या सरासरीच्या जवळ इथे मात्र पोहोचताना संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यासाठी जवळ तब्बल निश्चितच 8 चेंडू इथे मात्र खर्च झालेले आहेत. गोलंदाज तयार असतील मणिलाल. यावेळेस बिगिट करायचा होता. एलिव्हेशन मिळालं नाही. चेंडू अलॉंग दी कार्पेट जातो. डीप मधून क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट रिजन मधून येतात. चेंडू अडवतात, फेकी करतात. एक धाव या धावपलकावर अंकित झाली आहे आणि एका धावेने धावपलक एकने वाढत असताना 12 पर्यंत जाऊन इथे मात्र पोहोचलेलं आपण पाहू शकता. सकाळचं सत्र आहे आणि सकाळच्या सत्रातील पहिला सामना मित्रांनो आपण इथे मात्र पाहतोय. चांगल्या पद्धतीने वातावरण इथे क्रिकेटिंग कंडिशन्स आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार असेल. याही वेळेस त्याच पद्धतीने खेळून काढले. जी लेंथ आहे निश्चितच पूर्णपणे हाफ ट्रॅकर नाहीये आणि गुड लेंथ स्पॉटला चेंडू पडल्यानंतर उडतो. यावेळेस धावबादच्या रूपाने फलंदाज बाद होईल आणि संजय या फलंदाजाला मैदान सोडावं लागतं. क्रमांक 3 चा धक्का लागतो मिहिर स्पोर्ट्स बरोडी या संघाला. देखील आपले खेळाडूंची लिस्ट तयारीत ठेवायची आहे. आपले 45 वयोगटाचे खेळाडूंनी 38 चेंडू हवाय. तिसरा पंच 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेले. धन्यवाद. गोलंदाज मणिलाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार असतील. 13 धावा धावपलकर यावेळेस लागलेले आपण पाहू शकाल. यावेळेचा हा चेंडू आहे शॉर्ट ऑफ गुड लेंथ. इथे झेल होईल का? यस इट इज वेल जज्ड अँड इक्वली प्रॉपरली टेकन बाय द फिल्डर. यस विकेट गोज डाऊन. गडी बाद. काय अप्रतिम झेल दरम्यान तिकडे मात्र टिपला गेला. वेल जज्ड अँड इक्वली वेल टेकन बाय द फिल्डर आणि यावेळेस फलंदाजाला मैदान सोडावं लागलं. निश्चितच प्रदीप नावाचा फलंदाज आहे त्याच्यावर खूप काही अवलंबून असेल, कारण या अगोदर प्रदीप याने सुरईच्या ग्राउंडवर निश्चितच आम्ही एक सामना पाहिला होता. त्यामध्ये भरोडी संघाला आश्चर्यकारक रीतीने विजय मिळवून दिला होता. कारणराम केणीसर
अगदी जखमी वाघ त्यानंतर कशा पद्धतीने शिकार करतो, त्वेषाने वागतो, त्या पद्धतीने इंज्युअर्ड झाल्यानंतर तिथे मात्र जी फलंदाजी केली होती ती आपण सर्वांनी पाहिली होती. यानंतर कबीर निर्मळ स्मृती चषकात सुद्धा प्रदीप नावाचा खेळाडू आहे, त्याने त्याचा क्लास दाखवला होता. इथे मात्र तीच वेळ आहे, खरं तर तशी संधी आहे, थोडीशी प्रतिकूलता समोर आहे आणि त्या प्रतिकूलतेला इथे मात्र जबाब द्यावा लागेल, अनुकूलता इथे मात्र आणावी लागेल. गोलंदाज तयार. यावेळेस एज हँड टेकन, गडीबाद. आणि धावपलक आपण यावेळेस जर नजर टाकली तर 13 धावा धावपलकावर आहेत. वर्षाचा पहिला दिवस आहे आणि ह्या पहिल्या दिवशी निश्चितच भरोडी संघाचा क्रिकेट मात्र तितकं भरताना आपल्याला पाहायला मिळत नाही. कारण प्रदीप नावाचा खेळाडू होता ज्याच्यावर सर्वात जास्त अपेक्षा होत्या, त्याने इथे मात्र मैदान सोडलंय आणि यानंतर बाळाराम पाटील आणि निश्चितच त्याच्या साथीने आपण प्रकाश नावाचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहू शकाल. दुसरं षटक इथे मात्र संपलं. 2 षटकांच्या अंती धावपलक 13 पर्यंत आहे की जे पहिल्या षटकाच्या अंती असायला होत आणि यावेळेस निश्चितच आता मात्र इक्वेशन बदलतं आणि उर्वरित 12 चेंडूंमध्ये 36 धावांची गरज असेल. 18.00 ची धावगती इथे मात्र राखावी लागेल. क्रमांक 3चं षटक यानंतर लगेचच मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळेल. श्री गुरुदत्त चौथा क्रीडांगण मित्रांनो आणि या क्रीडा नगरीचं निश्चितच फार मोठं नाव इथे मात्र तयार झालेलं आहे ठाणे जिल्ह्यामध्ये आणि तितकं काम महत्वाचं केलंय. निश्चितच गुरुनाथजी माळी असतील, रुपेश म्हात्रे असतील आणि बिंदास माळी असतील आणि इतर सहकारी खऱ्या अर्थाने या तिघांनी फार मोठा रोल इथे मात्र प्ले केला. भूमिका फार मोठी इथे मात्र त्यांनी प्ले केली. गोलंदाज तयार. यावेळेस फुलटॉस आहे आणि एक टप्पा घेतल्यानंतर चेंडू निश्चितच सीमा रेषेच्या बाहेर. हा चौकार. तिकडे रस्त्याची योजना जात असेल. 17 धावा धावपलकावर लागलेले आपल्याला निश्चितच पाहायला मिळतात. क्रमांक 3चं षटक प्रगतीपथावर असलेलं आपल्याला इथे पाहायला मिळतं. गोलंदाजी मार्कूर योगेश गायकवाड पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील आणि बाळाराम पाटील यांनी पहिल्या चेंडूचा खरं तर सामना केला आणि पहिल्या चेंडूवर एक घणाघाती प्रहार, मोठा प्रहार आपण पाहिला. एक चौकार दरम्यान आला आणि या चौकाराने धावपलक 17 पर्यंत जाऊन पोहोचलं. खरं तर अशा बिग शॉटची गरज आहे, मोठ्या फटक्यांची गरज आहे. हा सामना तर आणि तरच निश्चितच जिंकू शकतात दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करणारा मिहिर स्पोर्ट्स भरोडी संघ. चला अधिकचा वेळ खर्च करू नका, सामन्याला लगेचच आपण सुरुवात करायची आहे. गोलंदाज योगेश गायकवाड ऑन हिज बॉलिंग मार्क रेडी. इथे मोठा फटका खेळायचा होता, चेंडूच्या रेषेत येता आलं नव्हतं. कदाचित चेंडूच्या रेषेमध्ये जर आले असते तर त्या पद्धतीने तिकडे मात्र बेटर रिझल्ट राहिला असता. यावेळी चेंडूपासून विलग झाले आणि चेंडू फळीचा कोणताही समन्वय संपर्क इथे मात्र पाहायला मिळत नाही. निर्धाव चेंडूची सांगता करताना योगेश नावाचा गोलंदाज आपण पाहतो. पहिल्या चेंडूवर खऱ्या अर्थाने एक चौकार आला होता. वेलकम मंदेश म्हात्रे उद्योगपती. गोलंदाज तयार. इथे एज अँड दिस टाइम ऑल्सो प्रॉपरली टेकन बाय द विकेट.
धावपलकावर 17 धावा असताना निश्चित मात्र आपण पाहतोय ते 6वा गडी बाद झालेले आहे आणि इथे मात्र फलंदाजीची हाराकिरी राहिली आहे. पहिला गडी ज्यावेळेस निश्चितच बाद झाला त्यावेळेस 1 धाव धावपलकर होती, दुसरा गडी बाद झाला त्यानंतर 8 धावांची पार्टनरशिप झाली होती, त्यानंतर हाराकिरी पाहायला मिळाली. मला असं वाटतं 13 या धावसंख्येवर 3 गडी सलगचे तिथे मात्र बाद झाले आणि तिथनं कुठेतरी कलाटणी या डावा मिळाली असं बोलायला हरकत नाही. त्यानंतर आता मात्र 6वा गडी 17 या धावसंख्येवर बाद झालेला आपण पहिला पार्टनरशिप कोणत्या पद्धतीने इथे मात्र राहिली नाही, झाली नाही. योगेश गायकवाड स्वतःला पुन्हा एकदा तयार करते. नवीन फलंदाजाला आपण यानंतर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल नवजीवन, की ज्याचा आज निश्चितच वाढदिवस आहे आणि त्यांच्या नावाचा अर्थ निश्चितच नवीन काहीतरी ते करतील का इथे मात्र पाहायचं आहे. गोलंदाज तयार योगेश गायकवाड. पहिला चेंडू वाईड यॉर्कर जर तुम्हाला समोर आला तर निश्चितच यापेक्षा वेगळं उत्तर बऱ्याचदा असत नाहीये आणि क्रिकेटमध्ये यॉर्कर चेंडूला फार मोठं महत्व आहे आणि ते टाकणं तितकं सोपं नसतं आणि ते करून दाखवलं इथं मात्र लिहिले आहे योगेश गायकवाड नावाच्या गोलंदाजाने. धावफलक स्थिर आहे. 17चा हा जो आकडा आहे तो मात्र पार अजूनपर्यंत झाला नाही. गोलंदाज तयार. इथे यावेळेस समोर ठेवले, स्लॉक केलंय, ऑनसाइड रिजन मध्ये उडवून दिली. डीप मध्ये हनुमंत पाटील तयार आहेत. एक पूर्ण असेल, दुसरीसाठी ती मात्र जात नाहीत. 1 धाव धावपलकावर अंकित केली जाईल आणि धावपलक 1ने वाढत असताना जाऊन यावेळेस पोहोचलंय 18 पर्यंत. 49 धाबांचं हे जे लक्ष निश्चितच फार दूर निघून चाललंय खरं तर मिही स्पोर्ट्स भरोडी संघापासून आणि मला वाटतं यानंतरही आता सुद्धा निश्चितच कमबॅक होऊ शकतो, परंतु त्यासाठी फक्त आणि फक्त एकच मंत्र आहे की मोठे फटके इथे मात्र आली पाहिजेत आणि ते येताना आपण पाहत नाही. यावेळेस वेदर फोरकास्ट जर आपण पाहिलं तर वातावरण थोडस ढगाळ झालेलं मित्रांनो आपण पाहतो. गोलंदाज तयार. इथे फुलटॉस आहे. फक्त आणि फक्त दिशा दिले या चेंडूला. डीप मध्ये सदानंद पाटील अवेलेबल आहेत. चेंडू अडवतात, फेकी करतात. 2 धावा कंप्लीट करण्याची संधी हेरली आणि त्या पूर्णही केल्या. धावपलक 2ने वाढलाय आणि यावेळेस जाऊन पोहोचतंय 20 20 धावा धावपलकावर आणि मला असं वाटतं 29 स्टील टू विन 29 धावा यानंतर अजूनही जिंकण्यासाठी हवेत. शेवटचा षटक लगेचच सुरुवात करा. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. 29 धावांची गरज असेल हा सामना इथून पुढे जिंकण्यासाठी ती फलंदाजी करणाऱ्या मिहीर स्पोर्ट्स बरोडी या संघाला. धन्यवाद शेळके सर. आपण मंचावर जातोय. गुरुदत्त सिनियर 40+ चे उत्कृष्ट खेळाडू माजी संघनायक बंडूदादा माली इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण स्वागत सन्मान करणार आहोत. प्रेमनाथ माले आपल्या शुभ हस्ते आपण बंडूदादा माले यांचा स्वागत सन्मान करायचं. वेलकम. चंद्रकांत केनी मानकोली ग्रामपंचायतचे माजी सदस्य, सोनिया ट्रान्सपोर्टचे मालक, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बंडूदादा माले यांचं स्वागत सन्मान केला जातोय. त्यानंतर संदीप माली आपले गुरुदत्त सिनियर 40+ चे उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू संदीप माली याचं देखील स्वागत सन्मान करायचं आहे. त्यानंतर चंद्रकांत केनी हे देखील नुकतेच मंचावर उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत सन्मान करूया. चंद्रकांत केनी मानकोली ग्रामपंचायत माजी सदस्य, सोनिया ट्रान्सपोर्टचे मालक चंद्रकांत रतन केनी हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत सन्मान करतोय. वेलकम रवींद्र केनी. त्यानंतर कमलाकरजी वजे इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत सन्मान करूया. कमलाकर वजे सुरई गावचे समाजसेवक, नामांकित उद्योजक आणि त्यांनी देखील आम्हाला या स्पर्धेसाठी रोख रक्कम 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलेली आहे. मंदेश मात्रे देखील इथे उपस्थित आहेत. निश्चितच मंदेश प्रभाकर मात्रे मंदेश मात्रे यांची एमपीएल स्पर्धेसाठी खूप मेहनत राहिली होती आणि नेहमीच क्रीडानगरीमध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा होत आहेत तेव्हा मंदेश माले यांचं खूप सारं योगदान आम्हाला नेहमीच लाभते. धन्यवाद. कमलाकर भागीरथ माले आपण देखील यायचंय.
आमचे सिनियर 40 प्लसचे खेळाडू आपण मंचावर येऊन सामने पाहायचे आहेत. धन्यवाद. ओव्हर टू सुनील शेळके सर. धन्यवाद केनी सर. या सामन्यामध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहेत. हा सामना अगदी विजयाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलाय तो न्यू एकविरा पिंपळनेर संघासाठी. चांगली कामगिरी त्यांची निश्चितच तिन्ही फॉर्मॅटमध्ये राहिली आहे. फलंदाजी पहिल्या सत्रामध्ये चांगली केली, त्यानंतर गोलंदाजी त्यांची मात्र चांगली राहिली. क्षेत्ररक्षण अव्वल दर्जाचं त्यांचं नेहमीच असतं. एक युनिट आहे आणि ते युनिटी म्हणून निश्चितच खेळत असतात. आणि क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, सर्व स्तरातून मदत येणं फार गरजेचं आहे. प्रत्येक खेळाडूने आपली जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडली की क्रिकेटमध्ये तुम्ही यशस्वी होत असतात. गती परिवर्तन यावेळेस चेंज ऑफ द पेस आणि चेंडू निघून गेला. निश्चितच यष्टीरक्षकाने उर्वरित काम चांगल्या पद्धतीने केलेलं आपण इथे मात्र पाहिलं. फक्त आणि फक्त एक चेंडू यानंतर येणं शेष आहे आणि इथे विजय सुनिश्चित झालेला आहे तो एकविरा स्पोर्ट्स पिंपळनेर या संघाचा. गोलंदाज तयार. इथे चकित केलं फलंदाजाला. नस्टी बाउन्सर दरम्यान कनेक्शन इथे मात्र आलं होतं आणि याचबरोबर हा सामना जिंकला न्यू एकविरा पिंपळनेर संघाने. जिंकलेल्या संघाचा हार्दिक मनपूर्वक अभिनंदन. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि पराभूत संघ मीर स्पोर्ट्स बरोडी संघ या स्पर्धेत आपण भाग नोंदवला, त्याचबरोबर शिस्तबद्ध अशा पद्धतीचं क्रिकेट तुम्ही आम्हाला दाखवलं, त्याबद्दल तुमचं गोड कौतुक. न्यू एकविरा पिंपळनेर संघाचे संघ कर्णधार समालोचन कक्षाशी निश्चितच आपण संपर्क साधायचा आहे. या सामन्याचा सामनावीर आपल्यापर्यंत माहिती पोहोचेल मला असं वाटतं. सदानंद पाटील या सामन्याचे सामनावीर आहेत. 27 धावा व्यक्तिगतरित्या त्यांनी फलंदाजीतून योगदान दिलं आणि पहिलं षटक हाताळत असताना फक्त 4 धावा देत एक गडी बाद केला. ते सदानंद ठरतात या सामन्याचे सामनावीर. आपणास विनंती, आपण व्यासपीठावर येऊन सामनावीराचा किताब इथे मात्र स्वीकारायचा आहे. व्यासपीठावर निश्चितच ज्यांचं आगमन झालं, दबंग दीपू आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सस्ने मनपूर्वक स्वागत असेल. अडला का मीर स्पोर्ट बरोडी आपण आला त्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. आपला तुमचा चौथाईरवा मानकोली संघाच्या वतीनं आपलं खूप खूप आभार. सुनील दादा आपण यायचंय, प्रेमनाथ भाई आपण देखील मंचावर यायचंय. तर या सामन्याचा सामनावीर निश्चितच